लोकनेत्याला येवलेकरांचा अखेरचा दंडवत. गोशाळा मैदान अश्रूंनी ओथंबले. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाने येवला निशब्द झाला. येवला प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार हे नाव उच्चारताच आज येवला नगरीचे डोळे पाणावले. जनतेच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलेल्या या नेतृत्वाला अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यासाठी त्यांचे अस्थिकलश आज हेलिकॉप्टरद्वारे येवला येथे दाखल झाले आणि संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले. नाशिक येथून राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, विधान परिषद सदस्य पंकज भुजबळ तसेच माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत अस्थिकलश येवला नगरीत आणण्यात आले. गोशाळा मैदान येथे हेलिकॉप्टरने आगमन होताच हजारो नागरिक भावनांनी भारावून गेले. कुठेही घोषणा नाहीत, कुठलाही गोंगाट नाहीत, फक्त शांत अश्रू, ओलावलेली मने आणि नतमस्तक झालेली हात. गोशाळा मैदान व परिसर जनसमुदायाने भरून गेला होता. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेताना अनेकांना अश्रू अनावर झाले. आपला माणूस हरपला ही भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. वृद्धांचे थरथरते हात, महिलांचे ओलावलेले डोळे आणि तरुणांची स्तब्ध नजर, संपूर्ण येवला आज दुःखात एकवटला होता. यानंतर पार पडलेल्या शोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, आजी माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच येवला लासलगाव मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकाने अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत स्वर्गीय अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. शोकसभेत माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांसह उपस्थित मान्यवरांनी भावनिक शब्दात मनोगत व्यक्त केले. जनतेसाठी झटणारे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा आधारवड, संकटात धावून येणारा नेता असे अनेक पैलू आठवताना वातावरण अधिक गहिरून गेले. अनेकांचे शब्द गळ्यात अडकले तर अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. आज येवला केवळ शोकसभा नव्हे तर एक आपल्या माणसाला अखेरचा निरोप देत होता. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणी, त्यांचे कार्य आणि जनतेची असलेली नाते कायम अशा भावना त्याचप्रमाणे हेलिकॉप्टरने अस्थिकलश हे नाशिक येथे रामकुंड गोदावरी तीर्थात या ठिकाणी अर्पण करण्यात आले. यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगनराव भुजबळ साहेब, माजी खासदार समीर भुजबळ, विधान परिषद सदस्य पंकज भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे यांचीही या ठिकाणी प्रमुख उपस्थिती बघावयास मिळाली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. बघूया, आम्ही आपणास व्हिडिओमध्ये दाखवत आहोत. माजी खासदार समीर भुजबळ, मंत्री छगन भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, माणिकराव कोकाटे हे स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अस्थि विसर्जन रामकुंडात नाशिक येथे करताना आम्ही आपणास दाखवण्याचा प्रयत्न करतोय. शोकाकुल असलेले मंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे अस्तव्यस्त झालेले आहेत. पोलीस टाइम न्यूज 24 साठी काजी सलीम, येवला.